काय मग मंडळी, आजचा पदार्थ असा आहे ना जो तुम्ही एकदा तरी नक्कीच खाल्ला असेल. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा चटपटीत आणि कुरकुरीत पदार्थ. एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर आस्वाद घ्या, अजिबात मऊ पडणार नाही. या उन्हाळ्या सुट्टींमध्ये लहान मुलांच्या छोट्या भुक्यासाठी अगदी परफेक्ट पर्याय चोलाफल्ली. आवाजाने कळलं असेल किती कुरकुरीत झाली. बाजारासारखी परफेक्ट चोलाफल्ली घरी बनवायचं मी तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगते. त्यासाठी 1 कप फुल एवढं आपल्याला बेसन पीठ घ्यायचंय आणि त्याहून अर्धा कप एवढं आपल्याला उडीद डाळीचं पीठ घ्यायचं. प्रमाण अगदी लक्षात ठेवायचं. 1 कप जर बेसन पीठ, त्यासाठी अर्धा कप उडीद डाळीचं पीठ. त्याचसोबत टाकायचंय अर्धी चमची ओवा हाताने क्रश करून आणि अर्धी चमची एवढं तेल पिठात घालायचंय. इथं अर्धा कप एवढं पाणी घ्यायचंय. त्यात घालायचंय चवीपुरता मीठ, अर्धा चमचा सोडा आणि अर्धा चमची हळद. त्याचसोबत 1 चमचा एवढं तेल. लक्षात घ्यायचंय अर्धा चमचा तेल पिठात घालायचंय, 1 चमचा तेल पाण्यात मिक्स करायचंय. तिघं साहित्य टाकून पाणी छान मिक्स करून घ्यायचंय. एकजीव झालं ते पाणी आपल्याला थोडं थोडं करत पिठात घालायचंय आणि छान घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचंय. पाणी अजिबातच जास्त घालायचं नाही किंवा एकदमच घालायचं नाही. थोडं थोडं करत पाणी ऍड करत जायचंय आणि आपल्याला डो तयार करून घ्यायचंय. इथं परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलंय. 1.5 कप पिठासाठी अर्धा कप पाणी अगदी पुरेसं आहे. इथं बघू शकतात अर्धा कप मध्ये छान कणिक मळून झालेली आहे. घट्टसर असा गोळा तयार झालाय. त्याला आता तेल लावून घ्यायचंय आणि पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं हाताने छान सोडून घ्यायचंय. जेवढं होऊ शकेल तेवढं मऊ करायचा प्रयत्न करायचा. 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचंय. त्या वेळपर्यंत छान मुरून जाईल. 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत. कणिक देखील छान पद्धतीने मुरून गेलेली आहे. आता त्याला पुन्हा तेल टाकायचंय त्यावरती आणि मुसळीच्या सहाय्याने छान कुटून घ्यायचंय. जसं आपण उडीद डाळीचे पापड करतो त्यावेळेला जसं आपण त्या पिठाला कुटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ देखील छान पद्धतीने कुटून घ्यायचंय. कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागतात कुटायला. जेवढं होऊ शकेल तेवढं कुटून त्याला मऊ करायचंय. आता इथे हे कुटून झालेलं आहे. पुन्हा आता मी 2 ते 3 मिनिटं हाताने त्याला छान मळून घेते. आता ह्या पिठाला हाताच्या साहाय्याने आपल्याला फोडायचंय. जसं आपण उडीद डाळीचं पीठ हाताने ओढतो ना त्या पद्धतीने त्याला ओढायचंय. बऱ्यापैकी मऊ झालेलं असेल कुठून पुन्हा आपल्याला हाताने ओढून अजून थोडं मऊ करून घ्यायचंय. जास्त वेळ ओढायला द्यायचं नाही. 1 ते अर्धा मिनिटं पुरेसा आहे. आपलं पीठ बऱ्यापैकी आता छान मऊ झालेलं आहे. त्यातले छोटे छोटे गोळे तयार करायचे. गोळ्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. याहून छोटेही ठेवू शकतात किंवा याहून मोठेही ठेवू शकतात तुमच्या आवडीनुसार. इथे मी 2 ते 3 गोळे करून घेतलेले. पिठाला आणि जेवढे गोळे केले असतील त्यांना सर्वांना आपल्याला झाकून ठेवायचंय. उघडं सोडलं तर ते अगदी कडक होईल आणि त्यावरती कडक सायसारखी लेअर चढू शकते. त्यामुळे पीठ झाकून ठेवायचं आणि एक गोळा घेऊन आपल्याला छान जसं पापड लाटतो किंवा चपाती लाटतो त्या पद्धतीने मीडियम आपल्याला चपाती लाटून घ्यायची. इथे मी मीडियम साईजची चपाती आता माझी लाटून झाली. बघू शकतात जास्त जाड देखील नाही आणि जास्त पातळ देखील लाटलेली नाही. ह्याच पद्धतीची तुम्हाला देखील लाटायची आणि चाकूच्या साहाय्याने किंवा कटरच्या साहाय्याने आपल्याला अशा मध्यम कट द्यायचंय. वरच्या साईडलाही सोडायचंय आणि खालच्या साईडलाही देखील अर्धा इंचाचा गॅप सोडून आपल्याला कट देऊन घ्यायचंय. इथं आपली चोळाफल्ली लाटून तयार झालेली आहे. इथपर्यंत जे काही मी तुम्हाला सांगितले ते मेजरमेंट आणि त्या पद्धती अगदी एक्झॅक्ट फॉलो करायचे. तुमची देखील चोळाफल्ली अगदी अशीच आहे. तुम्हाला चोळाफल्ली तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्याला कट देऊ शकतात. तुम्हाला हवंय तर तुम्ही सिंगल स्ट्रिप देखील कट करून घेऊ शकतात किंवा ह्याच पद्धतीने असं जॉईंट ठेवू शकतात. आता इथं मी तेल गरम करायला ठेवते कढईमध्ये. तेल गरम झालंय की ते नीट बघायचंय. तेल मात्र आपल्याला मीडियम फ्लेम वरतीच गरम करायचंय. जास्त हाय देखील नाही आणि जास्त लो देखील नाही. कट केलेली चोळाफल्ली एक एक करत त्यात सोडायची आहेत आणि आपल्याला मीडियम फ्लेम वरती एका साईडने 1 ते 2 मिनिटं पलटून पुन्हा दुसऱ्या साईडने 1 ते 2 मिनिटं टोटल आपल्याला एक बॅच तळायला 3 मिनिटं द्यायची आहेत. इथं बघू शकतात चोळाफल्ली किती छान रंग आलेला आहे, कुरकुरीत झालेली आहे आणि फुललेली देखील अगदी बाजारासारखीच आहे. इथं एक बॅच तळून झाली आहे. आता दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते तळायची. आता मी तुम्हाला दुसरी चोळाफल्ली तळून दाखवते. जसे बाहेर बाजारात मिळते एकमेकांना अटॅच असलेली केळीच्या फणी सारखी तशीच देखील तुम्ही तळू शकतात. फक्त चोळाफल्लीची चपाती लाटताना तुमची कढाई किती छोटी किंवा मोठी आहे त्यानुसार तुम्हाला ती चपाती लाटून घ्यायची कढईच्या साईज नुसार. मी माझ्या कढईच्या साईज नुसार चोळाफल्ली लाटून घेतल्या होत्या. इथं आता सर्व चोळाफल्ली लाटून आणि तळून तयार झालेल्या आहेत.
एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर याचा आस्वाद घ्या. अजिबात मऊ पडणार नाही, मी तुम्हाला खात्रीने सांगते. ते बघू शकतात, आवाजाने तुम्हाला कळतच असेल किती कुरकुरीत झालेत आणि तेवढ्याच चटपटीत देखील. तुमची मुलं देखील माझ्या मुलांसारखं अगदी आवडीने खातील. बाहेरचे कुरकुरे चिप्सला तर विसरूनच जातील. बाजारापेक्षा भारी चोडाफल्ली तुम्ही देखील घरीच बनवू शकतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आस्वाद घेऊ शकतात. एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.